बोर तालुक्यातील नसरापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज पुन्हा तिसऱ्या दिवशी नसरापूर हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। इथल्या महिलांचा आक्रोश जो आहे तो अतिशय संतप्त आहे। ज्या प्रकारे या चिमुरडीचा त्रास झालेला आहे या चिमुरडीला, त्याच्यामुळेच प्रत्येक महिला इथं आकांत करत आहे की इथे तिला न्याय कधी मिळणार, कारण की पुण्यात फास्ट ट्रॅक कोर्टच नाहीये। या नराधमाला दोनदा बलात्काराच्या शिक्षेतून जामीन मिळतोय आणि तिसऱ्यांदा तो त्या असाच प्रकार करतोय ज्याच्यामध्ये 3 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, जगाचं ज्ञान नाही, असा चिमुरडीचा नाहक बळी जातोय। आपण आपल्याबरोबर काही नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय म्हणणं आहे तुमचं। नमस्कार, माझं नाव अतुल चाळेकर। ही आमच्या गावात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। आत्तापर्यंतच्या इतिहासात अशी कधीच घडली नाही। महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय। गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं या घटनेकडे, कारण का अत्यंत निर्दैव ते गुन्हास्पद त्या व्यक्तीने कृत्य केलेले आहे। त्या नराधमांनी आत्तापर्यंत 2 वेळा अत्याचार केलेले आहेत त्यांच्या गावातच, म्हणून त्या गावावरने त्यांना हाकललं होतं। आम्हाला त्याची पार्श्वभूमी काही माहीत नव्हती, पण आमच्या मुलीला आमच्या नातीला न्याय मिळाला पाहिजे। 3 वर्षाच्या मुलीवर त्या अत्याचार केले त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी। म्हणजे आतापर्यंत इथून पुढे कुठेही घटना करेल की त्याला त्याचा चाप बसेल अशी आमची मागणी आहे। आपल्याबरोबर काही महिला आहेत ज्या त्या मुलीला रोज बघत होते, काय तुमचं म्हणणं आहे? पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये तो दुसऱ्यांदा अटक होता, तो बाहेर आला कसा, हा आमचा पहिला प्रश्न आहे। आणि हे जर तुम्ही पॉस्कोच्या गुन्हेगारांना जर तुम्ही बाहेर सोडत असताल तर आमच्या छोट्या छोट्या लेकरांचं आम्ही काय करायचं? आमच्या छोट्या छोट्या मुलींना आम्ही हे बघा 24 तास मांडीवर घेऊन बसत नाही माणूस, खेळायला ते लेकरू जातं, कोणाबरोबर जातं, इकडं जातं तिकडं जातं। तुमच्या काय मागण्या आहेत? मागण्या हेच आहेत की हे पॉस्कोमध्ये एकदा जर अटक झाली तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा झालीच नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे। परंतु वारंवार अशा गुन्ह्यामध्ये त्याने 2दा बलात्काराचे गुन्हे केलेले, त्याला सोडण्यात आलेलं आहे, तिसरा गुन्हा त्याने केलेला आहे, न्याय मिळेल? मिळालंच पाहिजे न्याय तिला, आणि ती आम्हाला अपेक्षा आहे की त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत। ही मुलगी रोज या ठिकाणी खेळायची, काय तुमच्या भावना आहेत ज्या प्रकारे त्या मुलीचा असा निर्दयी अंत होतोय? आमच्या भावना एकच की छोटी मुलगी, त्याला तर कळलं पाहिजे की हे आपल्या नातीसारखी, पण त्याचे किती कृत्य वाईट केलं त्यांनी, हे चुकीचं आहे ना। तर त्या माणसाला फाशी शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर इथं आमच्या महिलांच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचं काय करायचं, नाहीतर कोर्टात घुसून आम्ही सगळ्या महिला मारणार, कोर्टात घुसून मारणार, आम्ही कोर्टात मारणार। जसा एक आरोपी महिलांनी कोर्टात मारला तसा हा दुसरा मारला जाईल कोर्टात। ज्या प्रकारे त्या छोट्या मुलीची अतिशय दयनीय अवस्था केली होती त्याच्यावर काय म्हणणं आहे? त्याच प्रकारे त्या शिक्षा देणं गरजेचं आहे? नक्कीच द्यायला पाहिजे ना। आज एवढीशी चिमुरडी, ही छोटी चिमुरडी, आज तिचं खेळण्याचं वय होतं, त्या खेळण्याच्या वयामध्ये तिला काही कळत नव्हतं, पण न कळत असताना हा तिला वासरू दाखवच्या निमित्ताने त्यांनी इथे आणले। तिने त्याच्यावर भरोसा ठेवून त्या मुलीने आणले की मला वासरू बघायला जायचंय, तर काय कृत्य केलं असेल। आज मी आता ताईंनी सांगितले की त्यांनी सॉक्स तोंडामध्ये कोंबून आज आणि हातपाय मुरगळले, ही नुसतं ऐकलं तरी अंगावर माणसाच्या काटा येतोय। तर याचा शिरच्छेद नक्कीच केला पाहिजे, बस एवढंच सांगेल मी। काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आमचं म्हणणं आहे की कायद्याच्या कचाटीमध्ये जरी तो आता आहे तरी आमचे म्हणणं आहे की त्याला फाशी शिक्षा दिलीच पाहिजे। आणि गृहमंत्र्यांकडे आमची विनंती आहे की कायदा कानूनमध्ये ज्या गोष्टी बसत नाही, ज्या पळवाट आहेत, त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि त्या पळवाटात गुन्हेगारांसाठी, कारण एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी तो 2दा बाहेर जाऊन आता हा परत तिसरा गुन्हा केला, सुरक्षतेचा, लहान लेकरांबरोबर महिलेच्या सुरक्षतेचा पण प्रश्न येतो, त्याच्याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं हीच विनंती आहे। सरकारला माझा फक्त एकच प्रश्न आहे, जर त्या नराधमाने आधी 2 असे गुन्हे केले तर त्याला जामीन मिळतो कसा? कोणत्या बेसवर सरकार त्याला जामीन देतं आणि जामीन दिला कोणी याची पण सरकारने पूर्णपणे चौकशी करावी। आणि तिसऱ्या वेळेस त्याला कोणत्याही प्रकारचा जामीन मिळावा नाही अशी आमची इच्छा आहे। त्याला कोणत्या प्रकारचा वकील मिळावा नाही असं सुद्धा बारा जोशींनी डिक्लेअर केलेलं आहे। आणि आमची ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी, लवकरात लवकर आमच्या मुलीला न्याय मिळावा हीच आमची सगळं ग्रामस्थांकडून इच्छा आहे। काय म्हणणं आहे तुमचं? त्याला फाशी लवकरात लवकर त्याला फाशी व्हावी, आणि तसंच जसं त्या लहान मुलीचा जीव घेतला तसंच त्याचा जीव महिलांनीच घेतला पाहिजे असं समजा। नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही जर बघू शकत असाल तर ही मुलगी या रस्त्याला खेळत होती, या गोठ्यामध्ये तिला नेण्यात आलं होतं आणि या मागच्या CCTV मध्ये हा सगळा प्रकार
कॅच झालेला आहे आणि या माणसाला या सगळ्या एव्हिडन्सवरून पकडण्यात आलेला आहे. खरं तर रोज इथं खेळणारी ही चिमुरडी ग्रामस्थ तुम्ही बघू शकत असाल तर ज्या प्रकारे संतप्त झालेले आहेत. तिसऱ्या दिवशी देखील या सर्व ग्रामस्थांनी नसरापूर हे बंद करण्यात आलेलं आहे. ज्या प्रकारे इथं पोलीस बंदोबस्त आहे, सगळी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्याचबरोबर फॉरेन्सिकची जी टीम आहे ती संपूर्ण इथं आलेली आहे. पुन्हा एकदा सगळं बंद करण्यात येत आहे. तुम्ही ज्या प्रकारे बघत आहात, या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा हीच या सगळ्यांची अपेक्षा आहे. गावकरी संतप्त आहेत. गेले 3 दिवस त्यांनी फक्त आणि फक्त घरात अन्नाचा दाणा शिजला नसेल, परंतु हे सगळे गावकरी या चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून आणि म्हणूनच आपलं संपूर्ण व्यवसाय धंदे सगळे बंद करून या चिमुरडीला न्याय मिळण्यासाठी हे सगळे गावकरी गेले 3 दिवस इथं ठाण मारून बसलेले आहेत. गृहमंत्र्यांनी पटकन इथे लक्ष द्यावं, या चिमुरडीला न्याय मिळावा, कारण त्यांच्या सगळ्या परिवाराबरोबर त्यांच्या छोट्या मुलीबरोबर ही खेळणारी चिमुरडी तिच्या असा अत्याचार होतोय. प्रत्येक गावातला प्रत्येक जण गावकरी इथं हळहळत आहे. गेले 3 दिवस त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं नसरापूर बंद ठेवलेलं आहे या चिमुरडीच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण ग्रामस्थ इथे जमा झालेले आहेत आणि लढत आहे. त्यांच्या या सगळ्या संघर्षाला न्याय मिळेल का हे बघणं आता फार महत्त्वाचं राहणार आहे, कारण की ज्या प्रकारे या चिमुरडीचा नाहक बळी गेलेला आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.